नाशिक रोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना अटक करून 28 धारदार चाकू जप्त केले। दिनांक 21 ऑगस्ट रोजी पळसेगावमध्ये काही संशयित चोर आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दिली असता त्यांनी पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता संशयित इसम पळून जात असताना दिसून आले। त्यांना पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी 4 संशयित इसम पकडण्यात आल्याने त्यांना त्यांचं नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रवी कुमार भोई वर्ष 27 राहणार राठी मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे, शिवा विक्रम वैदू वर्ष 36 राहणार आनंदनगर जळगाव जिल्हा जळगाव, विष्णू शंकर भोई वर्ष 30 राहणार टायगर गाव कल्याण फाटा तालुका कल्याण, आकाश गोपाळ वैदू वर्ष 38 राहणार पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा जळगाव असे सांगितले। तसेच त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राहणार आसवानी कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे। सदर आरोपी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 28 धारदार चाकू, एक धारदार कोयता, मिरचीची पूड व सुती दोरी असा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसम हे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीमध्ये होते याची खात्री झाल्याने पोलीस हवालदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी सदर आरोपी यांच्या विरोधात फिर्याद देऊन नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई नितीन भामरे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई सागर आडणे, पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई समाधान वाजे, पोलीस शिपाई धीरज बिडकर, चालक पोलीस शिपाई योगेश रानाडे, चालक पोलीस शिपाई निखिल कुरे यांनी यशस्वीरित्या राबवले आहे। नमस्कार। काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस ऑफिसर विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती सपकाळे साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इन्चार्ज पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक पोलीस ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण 4 इसम आहेत ज्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे। असे एकूण 5 लोकांना ज्याच्यामधले रवी भोई, शिवा वैदू, त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील 2 आहेत राहणारे कल्याणचे आणि 2 आहेत राहणारे जळगावचे असे 4 आरोपी आणि एक आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। त्या 5 आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास 28 असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता, त्यानंतर एक रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा अतिशय प्रदर्शन दिसून येतो, त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोव्हिजन खाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे। याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी कोणी साक्षीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे। सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबीटीचं देखील करतो आणि त्यांना या देखील वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।